आज ऑल इंडिया कॉन्फरन्स ऑन जीएसटी याचं पुण्याला आयोजन करण्यात आलं होतं आणि माजी वित्तमंत्री म्हणून या कार्यक्रमात मलाही निमंत्रित केलं। आपला देश वेगाने आर्थिक व्यवस्थेमध्ये प्रगती करतोय। 2010-11 मध्ये आपल्या देशाची इकॉनॉमी ही जगात 11व्या क्रमांकावर होती, ती आज 5व्या क्रमांकावर आपली इकॉनॉमी आली असून $5 ट्रिलियन इकॉनॉमी पर्यंत जर आपण पोहोचलो तर साधारणतः आपल्या पुढे असणारी जर्मनी व जापान हे दोन्हीही देश आपल्या मागे जाऊ शकतात। आणि या दृष्टीने चार्टर्ड अकाउंटंट यांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे। कोणतेही खातं, कोणतेही अकाउंट हे चार्टर्ड अकाउंटंटची सही झाली की यामधली प्रत्येक बाब सत्यच आहे असा साधारणतः मान्यता आहे। आणि या दृष्टीने चार्टर्ड अकाउंटंट बंधू या जीएसटीच्या संदर्भामध्ये कुठं काही त्रुटी असेल, उणीव असेल, क्लिष्टता असेल तर या बाबतीमध्ये चर्चा, संवाद, मंथनातून या कायद्यामध्ये जीएसटी कौन्सिलला काही बदल सुचवू शकते। आणि यासाठी सहजता, सुलभता व सरळता हे जे काही जीएसटीचं वैशिष्ट्य आहे, 17 कर आपण यामध्ये समाप्त केले, 23 सेस आपण यामध्ये समाप्त केले, तर या माध्यमातून आज देश 13,70,000 कोटीच्या जीएसटी पर्यंत पोहोचला आहे आणि महाराष्ट्राचं योगदान देशामध्ये 20% आहे। 1,40,00,000 हे जीएसटीचे रजिस्ट्रेशन आहे। आणि मग अशा प्रसंगात आपल्या देशाची आर्थिक स्थिती वेगाने पुढे जावी, आपली गाडी वेगाने पुढे जावी, या दृष्टीने या पुण्यनगरीमध्ये या संदर्भातली जी काही कॉन्फरन्स आयोजित केली त्यांना सदिच्छा आणि शुभकामना देण्यासाठी मी सरकारच्या वतीने आलो। आपली अर्थव्यवस्था इतकी बळकट होत असताना, मोठी होत असताना हे जे चार्टर्ड ज्यांच्या सहीचा आपण उल्लेख केला, यांची मात्र स्कार्सिटी, एक प्रकारची टंचाई, कमतरता देशामध्ये जाणवते। आजही लाखोच्या संख्येनं सीएची संख्या कमी आहे असं बोललं जाते। मग अशा परिषदांमधून हे मुद्दे पुढे येतात। चार्टर्ड अकाउंटंट याची परीक्षा इन्स्टिट्यूट घेते, सरकार घेत नाही। आणि शेवटी बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये सरकारने कधीही हस्तक्षेप सुद्धा करू नये। मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की या संदर्भामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ही जी काही इन्स्टिट्यूट आहे ही याबद्दल विचार करेल। सरकारने कारण नसताना अशा जर विषयामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केली तर मग आपल्याला ज्ञानाच्या बाबतीमध्ये जी 24 कॅरेटची अपेक्षा आहे त्यामध्ये दोष निर्माण होऊ शकतो। आलं की आम्हाला आमचा विसर पडतोय असं म्हणत राज्यातले 13 जे पक्ष आहेत, छोटे पक्ष, ते सगळे आता प्रागतिक विचार मंचच्या छत्राखाली एकत्र येत कोल्हापुरात बैठक घेणार आहेत। आणि तुमच्यासोबत असणारे राजू शेट्टी, त्याचबरोबर आम आदमी पक्ष, अशा 13 वेगवेगळ्या पक्षांचा यात समावेश आहे। आमच्यासोबतचं कोणीही त्यामध्ये नाही। राजू शेट्टी आमच्यासोबत नाही। राजू शेट्टी नाही, ते तर फार जुनी, तुम्ही मला वाटते 2013, 14, 15चा काल सांगताय, काल बदलला आहे आता। राजू शेट्टी आमच्यासोबत नाही। आमच्यासोबत नसणारे जे पक्ष आहे ते आम्ही एकत्र आल्यानंतर त्या भीतीपोटी ते एकत्र येत आहे। आपण बघतो की जेव्हा दाट एकदम गर्द अंधार असतो तेव्हा सोबत जाणारे हात मजबूत पकडण्याचा प्रयत्न करतात, तसा ते कोल्हापूरमध्ये एकमेकाचा हात मजबूत पकडण्याचा प्रयत्न करताय। त्याच्याकडे बघण्याच्या ऐवजी आम्हाला ज्यांच्या आयुष्यामध्ये अंधार आहे त्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणं हे महत्त्वाचं आहे। कोण एकत्र येतो आहे हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं नाही। हो, मला आता एकाने माहिती दिली, संभाजीनगरमध्ये त्याला अटकही केली। अशा पद्धतीने खोटे नाट्या पद्धतीने जर कोणी फसवण्याचा प्रयत्न केला तर गृह विभागाला अतिशय स्पष्ट सूचना देण्यात आल्या की यांना कायद्याच्या वरवंट्याखाली ठेचलंच पाहिजे। आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा सावध राहण्याची आवश्यकता आहे।
आपल्या गुणावर विश्वास ठेवा, आपल्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवा. आपण आपल्या बुद्धिमत्तेच्या आधारावर नोकरी प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. एजंटच्या माध्यमाने प्रयत्न करू नका, अन्यथा तुम्ही फसाल आणि दुःखात जाल. पण हा पण पहिला परीक्षा प्रकार नाहीये. होणार की नाही यापूर्वी याच्यातून यापूर्वी नाही, अनेक परीक्षेमध्ये अशा पद्धतीने लावून देतो असं खोटं बोलणारे लोक असतील, याचा परीक्षा पद्धतीशी संबंध नसतो. काही ठिकाणी मी पत्रकार बनवतो असेही सांगून पैसे घेतले जातात, त्याच्याशी त्या चॅनलचा थोडी संबंध असतो. शेवटी फसवणारे बदमाश लोक हे समाजात असतात, पण त्याचा अर्थ परीक्षेशी काय संबंध? परीक्षेच्या बाबतीमध्ये कुठेही अडचण नाही. अशा पद्धतीने समाजामध्ये काही लोक फसवण्याचा प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवावा, अशा एजंटवर विश्वास ठेवू नये. पण पेपर फुटल्याचे काही उदाहरणं समोर आलीच सर. पेपर कुठेही फुटला नव्हता. नकली पेपर काही इन्स्टिट्यूशननी दिले, त्याच्यावरही पोलिसांनी कारवाई केली. हे पेपर परीक्षा रद्द होणार नाही. पेपरच फुटले नाही का, नकली पेपर इन्स्टिट्यूशननी दिले. सर पंतप्रधान मोदींनी जो आरोप राष्ट्रवादीवरती केला होता 70,000 कोटींच्या गैरव्यवहाराचा, तो राष्ट्रवादी काँग्रेसवर होता, शरद पवारांवर होता की अजित पवारांवर होता? असा होता तो आरोप जो होता तो, तुम्हालाही माहिती आहे की राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण, त्यांच्या पक्षावर होता. ज्या झाडाची शाखा बाहेर निघाली ते तर स्वतंत्र झाड झालं, त्याच्यावर आरोप असण्याचा प्रश्न आता कुठे उपस्थित होतो? नंबर 1. आणि नंबर 2, तुम्ही आमचा आरोप आहे असं सांगताय कारण ते आमच्यात आले म्हणून पोट दुखायला सुरुवात झाली. मग तुम्ही क्लीन चिट का दिली? हा तर आरोप भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्रजींनी जेव्हा केला तेव्हा जर तुम्ही म्हणाले असते की या आरोपामध्ये तथ्य आहे तर आम्ही समजू शकलो असतो. आम्ही तर आरोप केला होता, सरकार आमचं नव्हतं, तपासणी यंत्रणा तुमची होती. आणि मग तपासणी यंत्रणा जर तुमच्याकडे होती तर तुम्ही क्लीन चिट का दिली? का एसीबीनी क्लीन चिट दिली? याचं उत्तर तात्कालिक मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरेजी, जे शरद पवारांच्या सोबत सरकार चालवत होते, त्यांनी द्यायचं आहे. आता पोट दुखून उपयोग काय? आता पोट दुखून उपयोग काय? आता प्रश्न विचारायला त्यांना आता कंठ फुटतो आहे. मग तेव्हा हा कंठ का फुटला नाही? हा कंठ का नाही फुटला? मग हेच प्रश्न निर्माण होतात ज्या आपनी काँग्रेसच्या संदर्भामध्ये अतिशय नीच आणि निम्न शब्दामध्ये उपयोग केला. ते मांडी घेऊन बसले. जे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले, काँग्रेसच्या संदर्भात वक्तव्य केलं होतं की यांच्यासोबत ज्या दिवशी जाण्याची वेळ येईल त्या दिवशी मी दुकान बंद करेन. बाळासाहेब म्हणाले होते जेव्हा छगन भुजबळांनी त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला की माझ्या आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत मी माफ करणार नाही. म्हणून हे प्रश्न आम्हाला विचारून होत नाही. हे सरकार गरिबांसाठी काम करेल, दीनदुर्बलांसाठी काम करेल. कितीही पोट दुखू द्या, या पोटदुखीला जनताच योग्य क्षणी त्याचा इलाज करेल. वृक्षाची शाखा तुमच्याकडे आली असं म्हणत असताना तुम्ही 70,000 कोटींच्या कुऱ्हाडीने त्या वृक्षाची शाखा छाटली. असं आहे, असं म्हणणारे कोण आहे? राष्ट्रवादीचे लोक. म्हणून मला आश्चर्य आहे. हे जर कोणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विचारलं असतं तर मी समजू शकतो. तुम्हीच क्लीन चिट दिली. तुम्ही क्लीन चिट दिली नाही. क्लीन चिट दिल्यानंतर आता तुमच्याकडे आहे तो बरा आहे. आणि माननीय मोदीजींच्या या आत्मनिर्भर भारताचा संकल्प पूर्ण करणारे, देशाला एकत्र ठेवून विश्वगौरव बनवणाऱ्या नेत्यासोबत गेले. हाच प्रश्न प्रभू रामाला तेव्हा विचारला की विभीषणाला तुम्ही का घेतलं? तो रावणाचा सख्खा भाऊ होता, त्याचा DNA रावणाचा आहे. तर असे प्रश्न विचारणारे रामाने येत होते. प्रभू रामाला त्यांनी नाही सोडलं, तर आता राम भक्ताला कुठे सोडेल? सर, किशोरी पेडणेकर आणि रवींद्र वायकर यांची चौकशी होतीये मुंबईमध्ये. किशोरी पेडणेकरांवरती गुन्हा नोंद झालाय आणि रवींद्र वायकरांची देखील आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होती. त्यावरती तुमची प्रतिक्रिया? माझी काय प्रतिक्रिया? म्हणजे शेकडो केसेसच्या चौकशा महाराष्ट्रामध्ये रोज होतात. तर आपल्या काय कायद्यात नेता आगं काय आणि गावातला छोटा माणूस आगं काय असं कोणत्या संविधानात लिहिलं आहे का? हजारो लोकांच्या केसेस होत आहे. नेता म्हणजे गुन्ह्याचं संरक्षण कवच नव्हे. नेता होणं पांढरे स्वच्छ कपडे घालणं म्हणून तुम्हाला कोणतंही कवच कुंडल प्राप्त होत नाही. तुमच्यावर जर काही आरोप झाले तर त्याची चौकशी होणं हे क्रमप्राप्त आहे. ही चौकशी या अगोदर
अनेक नेत्यांची झाली आहे. माननीय मोदीजींची सुद्धा काँग्रेसचे प्रधानमंत्री असताना CBIनी चौकशी केली. माननीय लालकृष्ण अडवाणींची ही चौकशी हवालामध्ये झाली. याच पुण्याचे माजी खासदार सुरेश करमाडे यांचीही चौकशी झाली. मी शेकडो उदाहरणं देऊ शकतो. ईडीचा कायदा 2005 मध्ये आला. 2014 पर्यंत 2200 गुन्हे दाखल झाले. 2200 गुन्ह्यात अनेक नेत्यांची चौकशी झाली. तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी येत नव्हतं. आता डोळ्यात पाणी काय येतं? कारण घाबरतात. हे डरपोक लोक आहे. यांना भीती वाटते की आपलं बिंग फुटलं तर काय होईल. हे तर स्वाभाविक आहे. कर नाही त्याला डर नाही. न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा, संविधानावर विश्वास ठेवा. अशा चौकशा तर अनेकांच्या झाल्या, भाजपच्याही नेत्यांच्या झाल्या. जर केलं नसेल तर भीती कशाची आहे? देवेंद्रजींनाही तुम्ही 160 मध्ये नोटीस पाठवला होता. भिले का? भ्यायचं काही कारण नाही. महाविकास आघाडीतील अजित पवारांच्या गटामध्ये आणखी एक कोणी नेता मोठा दाखल होईल अशी एक चर्चा आहे. जो आता शरद पवारांकडे जो मंत्री होता एक मोठा नेता महाविकास आघाडी सरकारच्या काळात, तर त्याबद्दल काही आहे? नाही, महाविकास आघाडीचा नेता कुठे दाखल होईल? महाविकास आघाडीच्या सरकारचा नेता नाही, ठीक आहे. असं आहे, असे अनेक लोक संपर्कात आहे. सध्या देवेंद्रजींनी नो रूमचा बोर्ड सध्या गावला आहे. ज्या दिवशी आपण हाऊसफुलचा बोर्ड काढू त्या दिवशी पुन्हा काही लोक तयार आहे वेटिंगमध्ये. आहे का एका तरी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये महाराष्ट्राच्या की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी जाणार नाही, ज्या दिवशी जाईल त्या दिवशी माझा देह त्याग करेन असं म्हणण्याची ताकद आहे का? मी तर विधानसभेत विचारलं आहे का नेत्याची ताकद? सर्व तर अशी वाट पाहत आहे, कधी बोलवतात आणि आम्ही कधी येतो पाठावर बसायला. जरा विचारा ना काँग्रेसच्या एकेका नेत्याला. माझी तर इच्छा आहे त्या निमित्ताने काही तर छाटले जातील जे आमच्यामध्ये येणार नाही. असे भेट घेत राहतात, अनेक भेट घेत राहतात, अनेक भेट घेत घालतात. सगळेच जर आले भाजपमध्ये, मग भाजपच्या मोर्चाला लोक त्या तपस्या और बलिदान ये भाजप की है पहचान. त्याच्यामुळे संन्यास कशासाठी? म्हणजे तुमचं म्हणणं आहे मंत्री होणं म्हणजेच राजकारण का? देशाचा झेंडा घेऊन देशासाठी काम करणं म्हणजे राजकारण नाही? नानाजी देशमुखांनी काम केलं, हजारो लाखो लोकांनी काम केलं. माननीय मोदीजींनी सुद्धा, ते तर देशाचे पंतप्रधान झाले, एक स्वयंसेवक, एक संघटक म्हणून काम केलं. तुमच्या मनातली ही भावना काढा की मंत्री होणं म्हणजेच राजकारण, नगरसेवक होणं म्हणजेच राजकारण. भारतीय जनता पार्टीचे आज महाराष्ट्रामध्ये 1 कोटी सदस्य आहे. कोणालाही एवढ्या लोकांना पद मिळू शकत नाही. आता तर आम्ही 10 जण मंत्री आहोत. सरपंच सारे केले तर 27,000 होतील. सारे जिल्हा परिषद सदस्य केले तर 4,000 होतील. मग बाकी लोकांनी काय करायचं? त्यांनी देशभक्ती से जो खून न खौले खून नहीं वह पानी है, मातृभूमी के काम ना है वो बेकार जवानी या भावनेने काम करतात. नमो मातृभूमी जिथे जन्मभूमी, नमो आर्यभूमी जिथे वाढभूमी. हे काही परिवारवाद नाही आहे. राष्ट्रीय अध्यक्ष ते त्यांची मुलगी खासदार, हे असा परिवारवाद भारतीय जनता पार्टीला मान्य नाही. शांतीने सांगा ना, उत्तर देतोय. चिंता काय करता तुम्ही? एक होत नाही म्हणजे माझ्याकडे पुण्याची जबाबदारी आहे, विदर्भाची आहे. पण आता मी वेळ द्यायला तयार हो, काही चिंता करू नका. एक प्रश्न शरद पवार असं म्हणतायत की परिवारवादामध्ये एखादी मुलगी 1 टर्म निवडून येऊ शकते, 4-4 टर्म ज्यावेळेस लोक निवडून देतात त्यावेळेस परिवारवादाचा याच्यामध्ये प्रश्न येत नाही. लोकांनी दिलेलं हे बहुमत आहे. ठीक आहे, त्यांची व्याख्या ती आहे. भारतीय जनता पार्टीच्या काही स्वतंत्र व्याख्या आहे. त्यामुळे त्या व्याख्येशी भारतीय जनता पार्टीची व्याख्या परिवारवादाची ही आहे की तुमच्या पदाचा उपयोग करून तुमच्याच कुटुंबातल्या वंशातल्या व्यक्तींनी पुढे जाऊ नये, ही साधारणतः अपेक्षा आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये दुर्मिळ एखादं उदाहरण तुम्ही बघू शकता. पण सर्वसाधारणपणे ज्या पद्धतीची, ज्या संख्येची उदाहरणं ही काँग्रेसमध्ये दिसतील ती भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्हाला दिसणार नाही. तुम्ही म्हणता परिवारवादाला भाजपचा विरोध आहे, म्हणून परिवारवादाची लाभार्थी असलेलं तुम्ही काय इन्कमिंग घेता? नाही, इन्कमिंग त्या पक्षाला या महाराष्ट्रामध्ये त्यांनी आपला पाठिंबा मान्य मोदीजींना दिला. त्यांनी घोषणा केली की राहुल गांधीजीच्या नेतृत्वात देश जाणं म्हणजे देशाची व्यवस्था धोक्यात टाकण्यासारखं आहे, म्हणून त्यांनी पाठिंबा दिला. आता हा पाठिंबा महाभारतातही घेतला, जेव्हा सत्य असत्य, धर्म अधर्म, विकास विनाश आणि प्रगती अधोगतीचं युद्ध झालं. रामायणातही घेतला. आता तुम्ही रामालाच प्रश्न विचाराल की तुम्ही विभीषणाचा का घेतला? कारण अत्याचारी, दुराचारी अशा व्यक्तीचा जेव्हा नाश करायचा असतो
तेव्हा चारही युगामध्ये अशी मदत घेण्याची पद्धत आहे. त्यामुळे हा प्रश्नच उपस्थित होत नाही. तुम्हाला आम्ही मदत न घेता राहुल गांधीजी प्रधानमंत्री होणं हे काही योग्य नाही आहे. अशा वेळी अशा थेरपी उपयोगात आणाव्या लागतात. तुम्हाला देतो, मी तुम्हाला उत्तर देतो. अधिवेशनामध्ये बच्चू कडू असतील किंवा एकनाथ खडसेंनी आरोप केलेला आहे. अजित पवारांनी फोन करून सुद्धा सार्वजनिक खात्यातलं जे काम आहे 25 कोटींचं ते झालं नाही. बच्चू कडू तुमच्याच सरकारमध्ये सामील आहेत. बच्चू कडू असं म्हणतात की कर्जमाफीची घोषणा केली, मात्र अनेक शेतकऱ्यांची कर्ज माफ झाली नाही. कधी कधी कर्जमाफीची जी घोषणा केली, तुम्हालाही माहीत असेल की उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यानंतर 6 मार्च 2020ला त्यांनी घोषणा केली 1 फुटी कवडी तर सोडा, तांब्याचा पैसा दिला. मग 8 मार्च 2021ला घोषणा केली 1 पैसा दिला. मग तिसरी घोषणा 11 मार्च 2022ला केली. या घोषणेनंतर त्यांनी पैसा दिला नाही. पण आत्ता जे सरकार आलं आहे महायुतीचं, त्या सरकारने साधारणतः 80% खात्यामध्ये नियमित कर्ज भरणाऱ्यांच्या 50,000 रुपये टाकले. जसं उदाहरण चंद्रपूर आहे, 13,000 पैकी 12,000 खात्यात पैसे टाकले. काही लोक राहिलेत, कारण राज्यामध्ये अनेक निर्णय आपण करतो आहे ज्याचा आर्थिक ताण असतानाही गरीबों के सन्मान में, महायुती मैदान में या भावनेतून आपण काम करतो आहे. तुम्हालाही माहीत आहे की शेतकऱ्यांना आता आपण 6,000 रुपये देण्याचा निर्णय केला. 1 रुपयामध्ये पीक विमा दिला, ज्याचा भार 1,500 कोटी येणार आहे. 41 लक्ष निराधार योजनेमध्ये असणाऱ्या विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटिता, निराधार बहिणी किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहे ज्यांचं पालन पोषण करत नाही, यांना श्रावणबाळ योजना 41 लक्ष लोकांना आपण मदत करतो आहे. आपण या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये 1,50,000 वरून आता 5 लक्षची मर्यादा केली आणि जी आर्थिक मर्यादा होता ती काढली. आता यामध्ये या राज्यातला कोणीही व्यक्ती 12.5 कोटी लोक यामध्ये याचा उपयोग घेऊ शकतात. जर त्यांना आर्थिक अडचण असेल तर ते घेऊ शकतात. आपण महिलांसाठी बसमध्ये 50% डिस्काउंट दिला. 75 वर्षापेक्षा जे जास्त आहे त्यांना आपण सूट दिली. आपण शिक्षक सेवकांचा, कृषी सेवकांचा मानधन वाढवलं, अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवलं. हॉस्पिटल्स जेवढे आहे त्यामध्ये आता 1ही रुपया आकारायचा नाही, जे सार्वजनिक आहे. अशा प्रसंगात जे 3 वर्ष जगातला सारा फेविकॉल ओठाला लावून बसले होते त्यांना आता कंठ फुटतोय का? अरे आम्ही करतोय ना. आम्हाला तर 2024 सप्टेंबरपर्यंत हे पैसे द्यायचे आहे, निर्णय करायचे आहे. तुम्ही एका क्षणी सर्व प्रश्न संपेल असं तर होणार नाही. आमची नियत साफ आहे, आमची नीती साफ आहे. आम्ही हे प्रश्न सोडवतोय. आम्ही जे प्रश्न सोडवले त्याचं कौतुक करायचं नाही या कंजूस असणाऱ्या लोकांनी, पण जे सोडवलं नाही त्याला राईच्या फोटोचा पर्वत करायचा ही एक नवीन सवय नव्हे, हे एक व्यसन आहे सत्तांध लोकांचं. तुम्हाला विचारायचं पुणे जिल्ह्यातल्या बिबट सफारी पार्कचा काय हो, साधारणपणे आता? आपण बिबट सफारीला मान्यता दिली आहे. आता कॅबिनेटमध्ये तो विषय चालला आहे आणि जुन्नरमध्ये साधारणतः 80 कोटी रुपये खर्च करून एक बिबट सफारी आपण तिथं तयार करतोय. आता नुकताच या अधिवेशनामध्ये आपण या संदर्भातला कायदाही मंजूर केला. या अगोदर वन्य प्राणी मानव यांच्या हल्ल्यामध्ये जे काही व्हायचं, मृत्यू व्हायचा, तर त्यांची मदतही मागच्या सरकारमध्ये जी मदत होती त्याच्यामध्ये आता साधारणतः आपण 10 पट वाढ केली, 25 लक्ष केली. जो अपंग होतो त्याला 7.5 लक्ष केली. आपण जनावरांची मदत आमचं सरकार येण्याच्या अगोदर, मी वनमंत्री व्हायच्या अगोदर फक्त 10,000 रुपये होती, ती आता 70,000 रुपये केली. जे पिकांचं नुकसान आहे त्यामध्येही आपण भरमसाठ वाढ करतोय. ज्या माध्यमातून हे मदत करताना पुन्हा एक महत्त्वाचा निर्णय मी केला, आता कायदा केला. या कायद्यामध्ये 30 दिवसात जर मदत दिली नाही तर त्यांच्या अधिकाऱ्यांच्या पगारातून व्याज वसूल करण्याची सुद्धा आपण व्यवस्था केली आहे आणि 30 दिवसात ती मदत करावीच लागेल असा कायदा आपण पारित केला आहे. कारण शेवटी पर्यावरणाचं रक्षण हे सुद्धा तेवढंच पवित्र कार्य आहे आणि जे लोक आपला जीव, या वन्य प्राण्यांची संख्या वाढत असताना भारत सरकारच्या कायद्यामुळे जेव्हा अशा पद्धतीने हमले होतात आणि यासाठी वनावर असणारं अवलंबनही आपण कमी करतोय. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवनी योजना आणली. आता पुढच्या कॅबिनेटमध्ये आपण कुंपणाच्या संदर्भामध्ये आपण चाललो आहे. काही नवीन नवीन प्रयोग करण्याचा आपण निर्णय केला आहे की वन आणि जन या दोघातला संघर्ष कमी व्हावा
आणि जंगल से जीवन के मंगल तक असा साधारणतः महाराष्ट्राचा जंगल क्षेत्रामध्ये असणाऱ्या गावाचा प्रवास. भाऊ, शेवटचा प्रश्न. फडणवीसांनी अधिवेशनाच्या काळामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा केली होती. अमित शहांचा दुसरा दौरा होतोय आठवडाभराचा पुण्यामध्ये. चर्चा काय, कधी मंत्रिमंडळ विस्तार? मला वाटतं की फिजिक्सच्या पेपरमध्ये फिजिक्सचाच प्रश्न विचारला पाहिजे, केमिस्ट्रीचा विचार नाही. हा प्रश्न कोणाला विचारा, तुम्ही मान्य मुख्यमंत्र्यांना विचारा. हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. हा अधिकार माझा नाही आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल. हा संपूर्ण अधिकार हा मान्य मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे याच्या संदर्भात उत्तर मंत्रिपद 105 आमदारांना फक्त 10 मंत्रिपद, 40 आमदारांना 10, पुन्हा 40ला 10. हा अन्याय नाही का तुमच्यावर? असा अन्याय होतो का? मग बाकी जे 105 आमदार आहेत त्याच्यापैकी काही मंत्री जागेवर, बाकी आमदारांनी काय करायचं? विठ्ठल विठ्ठल करायचं. हो, तुम्हाला भारतीय जनता पार्टी समजलीच नाही. कारण पुण्यामध्ये शरद पवार साहेबांचा जास्त प्रभाव होता एकेकाळी. त्याच्यातून ह्या हवेमध्ये जो काही परिणाम झाला आहे तो परिणाम फक्त आणि फक्त स्वार्थ दिसतो. 105 आमदारापैकी सर्व मंत्री केले तरी 43च होतात. बाकीच्यांचं काय करायचं? तुमची जी भाषा, भाव आहे, आशय आहे, असा आहे. शेवटी मी पुन्हा तुम्हाला सांगतोय की देशहितासाठी, राष्ट्रहितासाठी कधी कधी असे निर्णय घ्यावे लागतात आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असे निर्णय आनंदाने स्वीकारतो. आपल्याला असे प्रश्न कधीच उपस्थित होत नाही की आमची पदं कमी झाली, आमची संख्या कमी झाली, आमचे मंत्रीपदं कमी झाली, आमची खाती कमी झाली. हा भावच आमच्यात नसतो. आमच्याकडे प्रेसिडेंट प्रिसाइड, बॉडी डिसाइड हा भाव असतो. चर्चा आहे. 105 आमदार आहेत आणि तुम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आहात भाजपचे, तुम्ही कधी मुख्यमंत्री होणार? नाही, मी तर मुख्यमंत्री व्हायचा प्रयत्न कधीच करत नाही. सीएम पेक्षा कॉमन मॅन चा सीएम मला महत्वाचा आहे आणि त्यासाठी माझ्या विभागाच्या माध्यमातून मला जे जे करता येतं ते मी करतो. राज्यगीत करायचं त्याच्यात पुढाकार मी घेतला. अफझल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवण्यासाठी 29 जुलै 1953 पासून मागणी होती. कोणी हिंमत करत नव्हता. माझ्यासमोर फाईल आली, एका मिनिटात ते काढले. वाघ न काढण्याचा प्रयत्न झाला, पण ईश्वर कृपेने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आता वाघ न काढण्याची सुद्धा इच्छा ही माझ्या माध्यमातून पूर्ण होत आहे की त्यामध्ये मला ब्रिटन सरकारने सांगितलं वाघ न काढू. महाराष्ट्राचं टिकवूड कास्ट हे ज्या प्रभू रामाच्या मंदिरासाठी राजस्थानमधून दगड गेला, पत्थर गेला, इथून मी पूर्ण लाकूड पाठवलं की माझा छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्राचंही प्रभू रामाच्या मंदिरामध्ये योगदान असलं पाहिजे. सेंट्रल विस्टा तयार झालं. आमच्या लोकशाहीचं मंदिर आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की या देशातल्या कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत, कामरूपपासून कच्छपर्यंत कोणताही भौगोलिक क्षेत्राचा खासदार असो त्याला जावं लागेल महाराष्ट्राच्या लाकडी दरवाजातूनच. कारण ते लाकूड आमच्या महाराष्ट्राचं आहे. आम्ही या अगोदर महाराष्ट्राने नेहमी पुढे घेतला आहे आणि आमचा प्रयत्न राहिला आहे. सीएम नव्हे, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. या देशामध्ये असे किती मुख्यमंत्री, किती मंत्री आले हे आमच्यासाठी महत्वाचे नाही, कार्य महत्वाचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.